नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. आज आपण दौंड तालुक्यातील गोपाळवाडीमध्ये प्रसिद्ध भेळ म्हणून जिथं प्रसिद्ध आहे त्या रविराज भेळपाशी आपण आलेलो आहोत. रविराज भेळचे मालक माळवे आज आपल्याबरोबर आहेत. काय या भेळीची उत्सुकता असते, या भेळीची चटक नक्की काय आहे आणि भेळीसाठी गर्दी कशी होते, या सर्व गोष्टींची माहिती आपण मालक यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रविराजजी, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मला सांगा, भेळीचा व्यवसाय कसा सुरू झाला? भेळीचा व्यवसाय हा माझ्या वडिलांनी चालू केला होता 1975 पासून आणि नंतर त्यांच्याकडून माझ्याकडे 1992ला आला. तिथून पुढं भेळ मी चालू केली. ओली भेळ पहिली होती, पण चहाचं हॉटेल होतं. पहिली चालू केली त्या टायमाला 50 पैसे भेळ होते. हळूहळू महागाई वाढत गेली, त्या हिशोबाने रेट वाढत गेली. क्वांटिटी आणि क्वालिटी आहे तीच, फक्त गिरायकांची आवड आणि जे गिरायकांना आवडतं तेच आम्ही देतो गिरायकांना. मित्रांनो, वडिलांचा पूर्वकाळचा हा व्यवसाय चहाच्या टपरीपासून सुरू झाला आणि त्यानंतर भेळीमध्ये त्यांनी रूपांतर केलं. ती भेळ काळानुसार बदलली. ती दरासाठी जी भेळ 50 पैशाला मिळत होती, आज तिची रक्कम मालक तर सांगणारच आहे. पण या भेळीचा विविध स्वरूपाचा प्रकार इथं फार प्रख्यात आहे. शेजारी दौंड शहर आहे. शहरातील अनेक नागरिक भेळ खाण्यासाठी इथे येतात. मला सांगा, भेळीसाठी लागणारं सर्व साहित्य हे तुम्ही विकत आणता की स्वतः बनवता? मी स्वतःच बनवतो. शेव, फरसाण, जे लागणार सगळं साहित्य, शेवपापडी वगैरे सगळं घरी बनवतो. आणि जे मटेरियल लागणार आहे, जे मंडई वगैरे, ते मी स्वतः जाऊन आणतो. आणि ते सगळे फ्रेश आणि क्वालिटीचे असते. मटेरियल आजचं उद्या काय वापरत नाही, रोजची रोज बनलेलं जातं मटेरियल. भेळीसाठी लागणारं सर्व साहित्य जे मटेरियल असतं ते रोजच्या रोज बनवतात. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मागची शिल्लक असणारं कुठल्याही गोष्टीची वापर इथं केला जात नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सर्व मटेरियल हा परिवार स्वतः बनवतो. या जी असणारी जी मंडई आहे, जे बाजारातून जो भाजीपाला ह्यासाठी लागतो ते स्वतः खरेदी करतात. मला सांगा, भेळीची दुकानाची सुरुवात किती वाजता होते? भेळ दुपारी 3 वाजता चालू करतो, पण त्याची सुरुवात आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून करतो. पहाटे 4 ते संध्याकाळी 12 हे पूर्ण काम असतं आमचं. पहाटे 4 वाजता दुपारी 3च्या दुकानाला सुरू करण्याचं कामकाज सुरू होतं आणि पहाटेच्या भल्या पहाटे हे त्या दुकानाच्या मटेरियलला सुरुवात करतात आणि दुकान उघडतं ते 3 वाजता. 3 वाजता दुकान उघडल्यानंतर इथे क्रमवारीनुसार भेळ विकत घ्यावी लागते आणि सेल्फ काउंटर असल्याकारणानं त्यांच्या घरातील मुलगा असेल, मुलगी असेल आणि सुवेद्य पत्नी असेल, या 4 परिवाराव्यतिरिक्त यांच्याकडे दुसरा माणूस इथे मिळत नाही. गेले किती वर्ष हा व्यवसाय इथे चालू आहे? 1992 पासून आतापर्यंत माझ्या हातात आहे पूर्ण व्यवसाय. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही किती बदल केलेला आहे? याच्यामध्ये पूर्वीचं भरपूर तुमचं केला. दुकान कसं होतं, आत्ताचं काय? पूर्वीचं दुकान म्हणजे 10 बाय 10चा एक रूम होता. त्याच्यानंतर थोडं भाड्याने घेऊन वाढवलं, पण ते काय पुराणा. त्याच्यामुळे आता जवळजवळ 8 गुंठे जागा घेऊन बांधली. भेळीच्या दुकानावरतीच 8 गुंठे जमीन घेतली. बिगळीच्या दुकानावरती. लोक नोकरी मागतात, नोकरीतून आपली प्रगती होईल अशा स्वरूपाच्या अशा अपेक्षा ठेवतात, पण व्यवसाय सुद्धा त्यासाठी किती भक्कम असतो याचं खरं उदाहरण रविराज भेळ आहे. या भेळीच्या उत्पन्नातून त्यांनी सुरुवातीला 10 बाय 10च्या खोलीत सुरू झालेला हा व्यवसाय आता प्रशस्त हॉलमध्ये घेतला आहे आणि ती सर्व जागा 8 गुंठे भेळी या व्यवसायाने विकत घेतलेली आहे. मला सांगा, आता तुमच्या या व्यवसायासाठी तुम्ही आता हे प्रशस्त दुकान केलंय, याच्यासाठी तुम्ही किती खर्च केलेला आहे? खर्च तर भरपूर केलाय, जसा येईन तसा केलाय. त्याच्यामुळं नाही म्हणलं तर 1-1.5 कोटी रुपयाच्या आसपास खर्च केला. बरं, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय नागरिकांना सुविधा देताय? त्यांना नागरिकांना बसायला खुर्ची, व्यवस्थित टेबल आहे, फॅन आहे. फॅन भरा मोठा आणून दिला गिरायकाचा. फॅन भरा मोठा आहे म्हणजे नक्की काय आहे हे उत्सुकता सर्वांनाच लागेल, कारण सरासरी सर्वांच्या घरांमध्ये असणारे फॅन हे सर्व परिचित आहे. पण यांचा फॅन मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी आपण यांच्याकडे दुसऱ्या विषयात जाऊ. तुमच्याकडे ग्राहकांची वर्दळ
3 वाजता सुरू झाल्यानंतर ते किती वाजता संपते? 3 वाजता चालू झाले तर ती कमीत कमी एक 10-10:30 वाजेपर्यंत गिऱ्हाईक चालू होतं. तिथून पुढे बंद करायचं टाईम असतो 12-12:30 आम्हाला बंद करायला लागतं. 10-10:30 पर्यंत चाललेलं जे गिऱ्हाईक आहे त्यामध्ये तुम्हाला उसंत मिळते, नाही म्हणजे ते सातत्यानं सुरू आहे. सातत्यानं चालू होतं. भेळीची आत्ताची किंमत काय आहे? आता 70 रुपये. तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे भेळी दिले जातात? 2 प्रकारचे, ओली आणि सुकी वेळ. मला सांगा, तुमच्यातली सगळ्यात प्रख्यात भेळ खाणारा एखादा मोठा माणूस ज्याला राज्यकर्ता म्हणून, समाज कार्यकर्ता म्हणून असा कोण होता? RR पाटील. स्वर्गीय RR पाटील त्यावेळेस गृहमंत्री होते आणि ते खास ह्यांच्या भेळीची चव घेऊन आज ते हयात नाहीत, पण त्यांनी SRP येथील गेस्ट हाऊसमध्ये रविराजच्या भेळची चव चाखलेली आहे. त्यामुळं ही भेळ गावाकडच्या लोकांसाठी जशी प्रसिद्ध होती तशी राजकारणाच्या दृष्टीनं मुंबईच्या मंत्रालयात बसणाऱ्या तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांनी सुद्धा चाखलेली आहे. मला तुमच्या भेळीचं दुकान दाखवा आणि आपण आतमधली सुखसोयी नागरिकांना काय साठी आहे आपण ते पाहूया. चला आपण तुमच्या दुकानात जाऊ. रविराज यांच्या दुकानासमोर आता ही जी रांग लागलेली आहे ती खऱ्या अर्थानं भेळीचे ग्राहक आहेत आणि हे भेळ घेण्यासाठी आलेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या आपण त्यांच्याशी चर्चा करू. दादा कुठून आला तुम्ही? जाऊन अवतारमध्ये ताई तुम्ही बोलू शकता? भेळीसाठी आलेला आहात, कुठून आलं? या ताई गोपाळवाडीमधून भेळीसाठी आलेल्या आहेत. तुम्ही इथे नेहमी येता, भेळीची चव आणि तुम्हाला आवडते का? भेळीचं वैशिष्ट्य काय आहे? नाव काय तुमचं? सरनेम सांगा. क्रांतीताई इथं आहेत, त्या भेळीसाठी इथं आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर पुढं आहेत. तुम्ही इथं पाहताय की रविराज भेळच्या ज्या मालकीन आहेत त्या स्वतः इथं, ताई जरा इकडे 2 मिनिटं, त्या इथं ग्राहक सेवेसाठी तत्पर आहेत. ते स्वतः काम करतात. शेजारी रविराज आहे आणि इथे त्यांचा मुलगा सुद्धा त्यांना मदतीसाठी आलेला आहे. तर आपण एकंदरीत ह्या सर्व ग्राहकांना या भेळीची चव लागलेली असल्या कारणाने सर्व ग्राहक लाईनशीर येऊन आपापल्या पद्धतीनं जशी स्वतः परभणीहून आलो आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी. एक मिनिट साहेब, आपलं नाव सांगा. माझं नाव आहे राजेश ढासळकर. राजेश ढासळकर. ढासळकर. कुठून आला? मी परभणीहून आलो आहे. बरं. जगात जर्मनी, भारतात परभणी. तर मी भेळचं नाव खूप ऐकलं होतं. तर मुद्दाम मी डायरेक्ट घेऊन जातोय 2-5. परभणीचे राहणारे आहेत, पण भेळीचं नाव ऐकलं होतं आणि ते भेळीसाठी इथपर्यंत आलेले आहेत. खऱ्या अर्थानं रविराज भेळ आता परभणीकरांच्या सुद्धा म्हणजे चवीला उतरलेली आहे आणि म्हणून परभणीकर आता रांगेत आपल्याला दिसतात. या आपण पुढे जाऊया. ताई तुझं नाव काय? स्वानंद होळकर. ती होळकर ताई आहे, छोटी आहे. तू कशासाठी आली ताई? तुला आवडती भेळ? हे कधीपासून तू भेळ खाते? गेले 10 वर्ष या ताईला हे भेळीची आवड आहे. म्हणून ही ताई, हे बघा हा छोटा सुद्धा आहे भेळीच्या लाईनीला. तुम्ही वडील आहात? हे वडील आणि ही मुलं त्या भेळीच्या लाईनमध्ये आले. म्हणजे रविराजच्या भेळीचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर सहपरिवार यावं आणि भेळ खावी अशा स्वरूपाची इथली परिस्थिती आहे. तुम्ही पहा, रविराजने या हॉलमध्ये हा भला मोठा पंखा बसवलेला आहे. हा पंखा मला असं वाटतं दौंड तालुक्यामध्ये आणि आसपासच्या पुणे जिल्ह्यातल्या खेड्यांमध्ये हा कुठं तुम्हाला आढळून येणार नाही. क्वचितचा हा पंखा असेल. इथं ग्राहक बसलेले आहेत. आपण या ताईंशीही बोलूया. ताई, आपण ग्राहक आहात, भेळीसाठी आलेला आहे, त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आपलं? मनीषाताई भोसले इथं आलेले आहेत आणि त्या भेळीच्या ग्राहक आहेत. ताई, तुम्ही इथं पहिल्यांदा आलात का अनेक वेळा आलात? तुम्हाला तुमच्या भेळीची आवड आहे. अनेक वेळा भेळीसाठी ताईंनी इथं आलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर मैत्रिणी आहेत त्यांच्या, त्यासुद्धा इथं भेळीसाठी आलेल्या आहेत. इथं मुलं आहेत, इकडं भेळ खातात. हा सर्व तुम्ही परिसर पहा. रविराज भेळने व्यापलेला आणि रविराजच्या चवीने हा खऱ्या अर्थानं प्रफुल्लित झालेला परिसर असेल. इथं तुम्हाला दिसताना सगळं जे साहित्य आहे ते फ्रेशमध्ये दिसतंय. तुम्ही पहा, रविराजांची कन्या इथं काउंटरवरती आहे. ऑनलाईन पद्धतीने ती ग्राहकांना टोकन देते, पैसे घेते आणि ग्राहक लाईनशीर जाऊन
भेळ घेतात. तुम्ही इकडे पाहू शकता ही हिरवीगार कोथिंबीर ही भेळीमधलं खास वैशिष्ट्य असते. इथं ती ठेवली, इथं त्याचं कटिंग होतं आहे आणि रविराजचा परिवार इथं भेळ बनवतो. तर ही भेळ गोपाळवाडी या छोट्याशा भागात जरी असली तरी ही आता दौंड तालुक्यामधील प्रसिद्ध भेळ असून दौंड शहरातील अनेक व्यापाऱ्यांना, नागरिकांना ही चवीला उतरलेली आहे. म्हणून या भेळीच्या खऱ्या अर्थानं चवीसाठी इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला रविराज परिवार आनंदाने, प्रेमाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा देतो म्हणून इथे येतात. हे रविराजचे चिरंजीव आहेत. दादा तुझं नाव सांग. रणवीर आपल्या आईला आणि वडिलांना या कामी मदत करतोय. रणवीर, तू किती शिकतोय? 11वी विद्यार्थी आहे. ताई तुझं नाव काय? कल्याणी आहे. कल्याणी, तू कितीला आहे? फर्स्ट इयर B.Com आहे. हे बघा, शिक्षणामध्ये मुलं अग्रेसर जातात आणि शिक्षणामुळे मुलांना प्रबळता येते. काही मुलं शिकल्यामुळं छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये उतरताना त्यांना स्वतःला लाजसुद्धा वाटते. शिक्षण घेतलं आहे आणि व्यवसायामध्ये उभं राहून आपण ग्राहकांना काय द्यावं ही त्यांच्या मनातली जी शंका असते ते या ताईनं खऱ्या अर्थानं पुसून टाकलेली आहे. की जिथं व्यवसाय असतो, व्यवसाय हे बरकतीचं ठिकाण असतं. 2 पैसे ज्याला मिळतात ते लोक लाज नावाच्या गोष्टीपासून दूर जातात आणि ते व्यवसायाशी प्रामाणिक राहतात. तो हा परिवार सर्व एकत्रित येऊन आपला व्यवसाय प्रामाणिकपणे सांभाळतात. दादा गेलं किती वर्ष? पूर्ण 32 वर्षाचं वय झालेली ही भेळ खऱ्या अर्थानं सर्वांच्या चवीला उतरलेली आहे. रविराज भेळच्या ज्या मालकीन आहेत म्हणजेच रविराजच्या अर्धांगिनी या व्यवसायामध्ये खंबीरपणाने त्यांना साथ देतात. मला सांगा ताई, सकाळी किती वाजता तुमचा हा सगळा विषय सुरू होतो आणि संपतो किती वाजता? पहाटे 4 वाजता उठून तुमच्याकडे काय काम असतं? पहाटे 4 वाजता हा परिवार उठतो आणि 4 वाजल्यापासून या भेळीच्या व्यवसायासाठी लागणारं साहित्य असेल, स्वच्छता असेल या कामी गुंततो. मला वाटतं सर्व माल, आम्हाला एक प्लेट भेळ दाखवतो का किती देता तुम्ही ग्राहकाला? तर सर्व माल हे घरी बनवतात, त्यामुळे विशिष्ट प्रकारची मर्यादा, चव त्यांनी सातत्यानं ठेवलेली आहे. या व्यवसायात स्वच्छतेलाही फार महत्त्व ते देतात आणि म्हणून सांगतात हे सर्व आम्हीच करतो, आमचाच परिवार ह्याच्यामध्ये असतो. ही रविराजची भेळ ही ओली आहे, याच्याबरोबर सुकीसुद्धा ते देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारी क्वांटिटी असल्यामुळं नागरिकांना त्याच्यामधून फार खातानासुद्धा मला असं वाटतं ही एकट्याला न संपणारी भेळ आहे आणि म्हणूनच रविराजच्या भेळकडे येणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. मला सांगा ताई, भेळीचे तुम्ही प्राईस काय ठेवली आता? 70 रुपयासाठी मिळणारी एवढी मोठी भेळ, ही एवढी मोठी ओली भेळ 70 रुपयामध्ये मला असं वाटतं या परिसरातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये या कुठलाही भेळ व्यवसाय देत नसेल असं आम्ही ठामपणाने म्हणू शकतो. तर आपण ग्राहकांना या निमित्तानं आवाहन करूया की खरंच जिथं चव असते तिथं ग्राहक जातो. म्हणून गोपाळवाडीसारख्या एका वेगळ्या परिसरामध्ये शहरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती हा भाग आहे, तरीही ग्राहकांची सततची वर्दळ म्हणजेच रविराज भेळ. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाही.